फौजदारी गुन्हे दाखल करावेत फसवणुकीचे आणि भरपूर ठिकाणी त्यांनी असं मोठ्या प्रमाणात फसवणुकीचं काम केलं आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही आहे। ते पैशाच्या जोरावर गप्पा मारतात की त्यांचे सिद्ध करावे, उगाच बिनबुडाचे आरोप त्यांच्यावर करू नये। मी संजय कुंडलिक भंडारे, राहणार श्री क्षेत्र वडबुद्रुक, धर्मवीर संभाजी महाराजांच्या पावन झालेल्या भूमीमधून आज या ठिकाणी जिल्हा परिषदच्या विकास नाना गायकवाड यांच्यावर त्यांच्या मतदारसंघात जे लोकांनी आरोप केलेत त्यांनी प्रत्यक्ष मतदारसंघात जाऊन पाहणी करावी आणि त्याचे पुराव्यासहित त्यांनी त्यांचे सिद्ध करावे, उगाच बिनबुडाचे आरोप त्यांच्यावर करू नये। मी प्रत्यक्ष तिथे जाऊन सगळी शहानिशा केलेली आहे आणि ज्याला शंका वाटत असेल त्यांनी प्रत्यक्ष शहानिशा करावी, त्यांनी सामुदायिक विवाह सोहळे केले आहेत की नाही, आरोप केलेले आहेत त्यांनी प्रथमतः त्यांच्या गावात पाहावं काय काम केलेलं आहे। मशानभूमी असेल, दशक्रिया विधी असेल, या ठिकाणी लोकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत व महिलांना कपडे चेंज करण्याची रूम नाही, तिथं कुठल्या पाण्याची व्यवस्था नाही आहे किंवा वृद्ध एखादा गुडघ्याचा त्रास आहे, कुणाला कमरेचा त्रास आहे, अशा वृद्ध लोकांना बैठकीची व्यवस्था नाही आहे। त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती जी कार्य करते त्या काम करतानाही त्या स्थानिक उमेदवारांनी त्याच्यात 2 गट तयार केलेले आहेत। छत्रपती संभाजी महाराजांच्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय आहे, त्या विद्यालयामध्ये जवळ 750 विद्यार्थी शिकतात। त्याच्यामध्येही त्या आमच्या स्थानिक उमेदवारांनी 2 गट करण्याचं काम केलेलं आहे। तसंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा त्र्यंबकेश्वरी दरवर्षी त्र्यंबकेश्वरी पायी पालखी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, त्याच्यामध्येही यांनी घोडा आणण्याचं काम केलेलं आहे। स्थानिक उमेदवार किती सांगाल तेवढं कमीच आहे। त्यांनी प्लॉटिंग मध्येही भरपूर लोकांना फसवलेलं आहे। आमच्या इथं लतीफबाई शेख असेल, यांची जी ओक बोर्डाची जमीन होती तीही लादली गेली होती ऑलरेडी। तसा त्यांना आयुक्तांचा आरोप आहे त्यांच्यावर, त्यांना तसं पत्रही दिलेलं आहे की त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत फसवणुकीचे आणि भरपूर ठिकाणी त्यांनी असं मोठ्या प्रमाणात फसवणुकीचं काम केलं आहे। समोरचे उमेदवार जे विकासावर बोलतात त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाहीये, ते पैशाच्या जोरावर गप्पा मारतात आणि लोकांचे ते पैसे त्यांचे काही तळतळाटीचे पैसे आहेत ते लोकांनी कुठे प्रपंचाला लावू नये, लोकांनी त्यांचे पैसे घ्यावे पण ते कुठेतरी सत्कार मिळावे। आज या ठिकाणी देशामध्ये नरेंद्र मोदी, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि या ठिकाणी शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसची वरती सत्ता नाहीये। या ठिकाणी आपल्याला वरती जो सत्ता आहे त्या सत्तेतलाच माणूस खाली निवडून देणे योग्य आहे। जर आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर हे आपले जे उमेदवार आहेत भाजपचे, हे 3ही उमेदवार निवडून देणे हे मतदारसंघाला योग्य ठरेल।